रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जिल्हा बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय। काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला वेदना झाली, मात्र माझ्या आमदारकीचा राजीनामा मी दिलेला नाही। काही गैरसमज निर्माण केले जात आहेत। मी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता कोणताही निर्णय घेणार नाही, असा खुलासा काँग्रेसचे युवा नेते आमदार विश्वजित कदम यांनी केलाय। ते म्हणाले, सोमवारी सकाळी काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त ऐकलं। काँग्रेसच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला दुःख झालं, वेदना झाल्या, पण या राजीनाम्याबरोबरच माझ्या राजीनाम्याची चर्चा देखील सुरू झाली आहे। हा प्रकार गैरसमजुतीमधून झालेला आहे। मी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही। काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे, भविष्यात देखील काम करत राहणार आहे। पलूस कडेगाव मतदारसंघातील जनतेने यापूर्वी स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्यावर भरभरून साथ दिली, त्याच पलूस कडेगावमधील जनतेने तरुण कार्यकर्त्यांनी मला साथ दिली। विधानसभेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सेवा करण्याची संधी दिली। त्यामुळे व्यक्तिगत राजकीय जीवनात पलूस कडेगाव मतदारसंघातील जनतेला विश्वासात न घेता कुठलेही पाऊल टाकणार नाही। त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी गैरसमज करू नका, असे आवाहन आमदार विश्वजित कदम यांनी केले आहे। सांगलीत वर्षभरात भाजपाचे भव्य जिल्हा कार्यालय होणार आहे। 2.5 एकर जागेवर भव्य वास्तू आणि मेळावा व वाहन पार्किंगसाठी प्रशस्त जागा असणार आहे। वास्तू उभारणीचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह नेत्यांच्या उपस्थितीत झाले। गव्हर्नमेंट कॉलनीतील कुंभारनगर येथे भाजपाचे ग्रामीण जिल्हा व शहर जिल्हा असे संयुक्त कार्यालय उभारले जाणार असून त्याचं भूमिपूजन पालकमंत्री खाडे, महाराष्ट्र पश्चिम संघटन मंत्री मकरंद देशपांडे, मनीषा देशपांडे यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, लोकसभा संयोजक शेखर इनामदार यांनीही मुहूर्ताची कुदळ मारली। सांगली शहर व ग्रामीण जिल्ह्याचे संयुक्त असे 17,000 चौरस फुटाचे भव्य कार्यालय होणार आहे। यामध्ये प्रशस्त हॉल, पदाधिकाऱ्यांसाठी केबिन, मीटिंग आणि पत्रकार परिषदेसाठी स्वतंत्र कॉन्फरन्स रूम, जिल्ह्यातून आणि बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांसाठी निवास, 4 ते 5,000 कार्यकर्त्यांचा मेळावा होईल इतकी मोकळी जागा, अशा पद्धतीने कार्यालयाचं भव्य स्वरूप असणार आहे। गेल्या 4 वर्षांपासून जिल्हा भाजपचे कार्यालय होणार असल्याची चर्चा होती। आता भूमिपूजन झाल्याने कार्यालय साकारण्याचा मार्ग मोकळा झालाय। यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, ॲडव्होकेट स्वाती शिंदे, प्रकाश बिरजे, मिलिंद कोरे, केदार खाडीलकर आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सरकारी घाटावर झालेल्या कुस्तीत रशियाच्या टॅडो पैलवानाने किरण भगतला आसमान दाखवले, तर महापौर चषक महिला कुस्तीमध्ये तडसरच्या वेदांतिका पवारने सलग दुसऱ्यांदा गदा पटकावली। वज्रदेही हरिनाना पवार आणि माजी आमदार संभाजी पवार यांच्या स्मृती दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने महापौर चषक कुस्ती मैदान सरकारी घाटावर पार पडले। जॉर्जियाचा टॅडो आणि उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांच्यात सुरुवातीला खडाखडी झाल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला किरणने आक्रमक होत टॅडोवर कब्जा घेत घुटना डाव टाकण्याचा प्रयत्न केला। टॅडोने गदालोट डावावर किरणला चितपट करत मैदान मारलं। दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत गोकुळ तालीम पुणेच्या सागर बिराजदारने पंजाबच्या सँडी कुमारला 9व्या मिनिटाला फ्रंट साल्टो डावावर पराभूत केलं। तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत सागर काळेबागने घिस्सा डावावर मुबारक अलीला पराभूत केलं। बाळू अपराध विरुद्ध अनिल जाधव यांच्यातील 4थ्या क्रमांकाच्या कुस्तीबरोबरच सुटले, तर मैदानात आसिफ मुलानीने ओंकार भातमारेचा, शांताराम शिंदेने अंगराज भोसलेचा, प्रशांत शिंदेने संग्राम पाटीलचा पराभव केला। महिलांच्या कुस्तीत वेदांतिका पवार आणि संजना बागडी यांच्यात बराच वेळ खडाखडी सुरू होती। संजनाने 2 वेळा कब्जा घेण्याचा प्रयत्न केला। कुस्ती निकाली होण्यासाठी दोघींना अतिरिक्त वेळ दिला। त्यामध्ये वेदांतिकाने आक्रमक होत समोरून झोळी डावावर संजनावर विजय मिळवत दुसऱ्यांदा गदेवर नाव कोरलं। नारायणी पवार विरुद्ध साक्षी चंदन शिवे यांची कुस्ती बरोबरीत सुटली। संस्कृतीमुळे पल्लवी बागडी यांनीही विजय मिळवला। पालकमंत्री सुरेश खाडे, आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते मानाची गदा विजेत्या मल्लांना प्रदान केली।
मुंबई उच्च न्यायालयात धनगर आरक्षणाची सोमवारी शेवटची सुनावणी पार पडली असून 16 फेब्रुवारीला धनगर आरक्षणाचा निकाल देण्यात येणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. उच्च न्यायालयात आरक्षणासंदर्भात 8 वर्ष पाठपुरावा चालू होता. आमदार पडळकर म्हणाले, न्यायालयात 77वी सुनावणी पार पडली असून 2017 पासून केस सुरू होती. धनगर राज्यात अस्तित्वात नाहीत, राज्यात धनगर अस्तित्वात आहेत. त्यांना एसटीच्या सवलती मिळाव्यात ही प्रमुख आमची मागणी आहे. ज्येष्ठ वकील खंबाटा आणि अभिनव चंद्रचूड, प्रविशा शहा, ॲडव्होकेट दत्ता माने यांनी बाजू मांडली आहे. मुंबई उच्च न्यायालयात धनगर आरक्षणाची सोमवारी शेवटची सुनावणी पार पडली असून 16 तारखेला धनगर आरक्षणाचा निकाल देण्यात येणार आहे. संजयनगरमधील मंगळवार बाजार येथे असणारे बॅगचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या दोघांकडून चोरी केलेल्या साहित्यासह 60,210 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. मनीष मुस्ताक भाटकर आणि शाहिद समीर मुल्ला अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संजयनगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शिंदेमळा परिसरात सदरची कारवाई केली. सदरची घटना ही रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी मोहम्मद अतहरजा रजा कय्यूम कादरी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहम्मद कय्यूम हे आपल्या कुटुंबियांसोबत कुपवाडमध्ये राहतात. कय्यूम यांचे संजयनगरमधील मंगळवार बाजार येथे महापालिकेच्या गाळ्यात बॅगचे दुकान आहे. कय्यूम यांनी नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले. यावेळी रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानावर पाळत ठेवून दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानात ठेवलेल्या 40 बॅग आणि जर्किंगच्या चेन असा एकूण 25,210 रुपयांचा मुद्देमाल लंपास करत पोबारा केला. घटनेचं गांभीर्य ओळखून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की दुकान फोडून चोरी करणारे संशयित दोघेजण हे शिंदेमळा परिसरात थांबले. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता दोघांनी सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. महापुराचा अभ्यास करण्यासाठी जागतिक बँकेचे 2 पथके येत आहेत, परंतु महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या सांगली शहराला बसत असतानाही जागतिक बँकेचे पथक भेट देणार नाही. या घटनेचा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिलंय. महापूर नियंत्रण समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची भेट घेतली. त्यांनी निवेदनात म्हटले की कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना गेल्या काही वर्षाचा महापुराचा सर्वाधिक फटका बसलाय, परंतु ही पाहणी करण्याचं जागतिक बँकेच्या पथकाने टाळलंय. महापूरग्रस्त अशा सांगली जिल्ह्याची पाहणी न करता हे पथक कोणती माहिती घेणार आहे, शासनाला कसला अहवाल देणार आहे, असाही सवाल महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच ही समिती पाहणी करणार असल्याची माहिती आणि सांगली जिल्ह्यात पथक येणार नसल्याची माहिती समितीच्या शिष्ट मंडळाला जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली. सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे जागतिक बँकेचे हे पथक सोलापूर, धाराशिव आणि सातारा या जिल्ह्यांना भेट देणार आहे, मात्र सांगली जिल्ह्याला भेट देणं या पथकाने टाळलंय. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने माधवनगर रस्त्यावरील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील बेकायदेशीर 4 खोकी जेसीबीने काढून टाकली, तर शहरातील हर्बट रोड परिसरातील 15हून अधिक डिजिटल फलक हटवण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर खोक्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या 8 दिवसांपासून आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशानुसार उपायुक्त वैभव साबळे यांनी धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. शहरातील 25हून अधिक खोकी काढली आहेत. सोमवारी माधवनगर रस्त्यावरील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरामध्ये कारवाई करण्यात आली. या ठिकाणी बेकायदेशीर असलेली 4 खोकी जेसीबीच्या साह्याने काढण्यात आली आहेत. तसेच शहरातील हर्बट रोडसह परिसरातील 15 फलकांवर कारवाई करण्यात आली. उपायुक्त वैभव साबळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान बेकायदेशीर खोकीधारकांवर कारवाई सुरूच राहणार असून बेकायदेशीर खोकी स्वतःहून काढून घ्यावीत, नुकसान टाळावं असं आवाहन उपायुक्त साबळे यांनी केलंय. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमदिवस बुधवारी साजरा होणार आहे, त्यामुळे डच गुलाबाचा दर वाढलाय. मिरजेतून रेल्वेने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हरितगृहातील जरबेरा, कार्नेशियन आणि डच गुलाब या फुलांची दिल्लीला निर्यात सुरू आहे. गेल्या आठवडाभर मिरजेतून दररोज 200 बॉक्स जरबेरा, कार्नेशियन, डच गुलाब रेल्वेने दिल्लीला जातोय. सांगली जिल्ह्यात मिरज, आष्टा, विटा आणि कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ, कोथळी, नांदणी परिसरात हरितगृहात जरबेरा, कार्नेशियन, डच गुलाबाचं उत्पादन होतं. जरबेरा, कार्नेशियन या फुलांना सजावटीसाठी तर व्हॅलेंटाईन डेला लाल गुलाबाच्या फुलांना मागणी असते. मिरजेतून निजामुद्दीन एक्सप्रेसने दिल्लीकरांसाठी व्हॅलेंटाईन डेसाठी गुलाब पाठवला जातोय. दिल्ली परिसरात गुलाबाच्या फुलांचं उत्पादन नसल्याने दिल्लीला मागणी आणि दर अधिक आहे, त्यामुळे
दिल्लीला निर्यातीचं प्रमाण जास्त आहे। या दिवशी प्रेमाच्या जिवलग व्यक्तीला गुलाबाचं फूल देण्याची पद्धत असल्याने व्हॅलेंटाईनसाठी लाल गुलाबाचा दर वाढलाय। एरवी 10 रुपये नगाचा दर असलेला डच गुलाबाच्या फुलांना प्रेमदिनाच्या पार्श्वभूमीवर 15 ते 20 रुपये भाव मिळतोय। जरबेरा आणि कार्नेशियन या फुलांनाही 20 रुपये दर मिळतोय। मिरजेतून दररोज रात्री गोवा निजामुद्दीन एक्सप्रेसमधून दिल्लीला फुले पाठवण्यात येतात। जयसिंगपूर शहरातील अनधिकृत भाजी मंडई उठवणे, पार्किंग पट्टे मारणे यांसह विविध प्रश्नांसाठी मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती टीना गवळी यांना मनसेचे शिष्टमंडळ भेटून चर्चा केली। यावेळी झालेल्या चर्चेत काही सकारात्मक मार्गही काढण्यात आलेत, अशी माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे। वापरात नसलेले आणि जीर्ण झालेले सार्वजनिक शौचालय पाडणे यांसह विविध प्रलंबित प्रश्नांबाबत व घरफाळा भरायला येणाऱ्या करदात्यांसाठी वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता मंडप घालणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे आणि मागील बाकी जमा असून ती रक्कम चालू बिलातून आली असल्यास तिथेच दुरुस्ती करून बिल भरून घेणे, सुसज्ज आणि प्रशिक्षित अग्निशामक दल उपलब्ध करणे आदी प्रश्नांबाबत पालिकेत सकारात्मक चर्चा झाली। या चर्चेत मंडप घालणे आणि पिण्याच्या पाण्याची सोय करणे, बिल दुरुस्ती तिथेच करून देणे, शहरात पार्किंग पट्टे मारणे हे तात्काळ करू आणि इतर प्रश्नांबाबत लवकर बैठक लावून सकारात्मक मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन प्रशासक श्रीमती टीना गवळी यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले। यावेळी मनसेचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲडव्होकेट असीम सरोदे, ॲडव्होकेट विश्वंभर चौधरी आणि त्यांच्या निर्भय बनोच्या सहकाऱ्यांच्यावर पुण्यात करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली आहेत। हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। शुक्रवारी पुणे येथे एका सामाजिक कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी कारने जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे आणि सहकारी यांच्या कारवर जोरदार दगडफेक केली, अंडी फेकली, शाई फेकली, हातात विटा घेऊन कारच्या पुढच्या मागच्या काचा फोडण्यात आल्या, त्यातून लोखंडी बार खुपसून आतील लोकांच्यावर जीवघेणा वार करण्यात आलाय। कारमध्ये निखिल वागळे यांच्याबरोबर प्रसिद्ध वकील असीम सरोदे, विश्वंभर चौधरी आणि त्यांचे सहकारी होते। दिवसाढवळ्या राजकीय पक्षांच्या लोकांनी जीवघेणा हल्ला करणे हे अत्यंत निषेधार्ह आहे। हा सर्वसामान्य लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे। काही आक्षेपार्ह विधाने केली असतील तर त्याला कायदेशीर मार्गाने उत्तर देणं अपेक्षित असताना सत्ताधारी पक्षांच्या लोकांनी असं कृत्य करणं हा कायद्याचा आणि संविधानाचा अपमान आहे। तरी अशा गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटक लोकांच्यावर अतिशय कडक कारवाई करून योग्य तो संदेश सरकारकडून देण्यात यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे।